आज मी तुमच्या समोर माझी एक कविता घेऊन आली आहे, कला। तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं। ही कविता मला इतकी आवडते की त्या धर्तीवर आपण काहीतरी लिहावं हा विचार माझ्या मनात आला आणि त्यातून स्फुरलेली ही कविता आहे, कला। कला ही कला असते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। कला ही कला असते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। कलेनं वाढत जाते, कलाकाराला घडवते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। कालाचं बंधन नसतं तिला, कालाचं बंधन नसतं तिला, लक मात्र बरोबरीनं बाळगते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद, जुळून आलं सगळं व्यवस्थित तर कलाकंद, नाहीतर सगळ्याचा काला करून जाते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। कल्लात एकदा तिच्याकडे की पुन्हा स्वतःला सावरता येणं महाकठीण। कल्लात एकदा तिच्याकडे की पुन्हा स्वतःला सावरता येणं महाकठीण, आणि वेळोवेळी स्वतःला सावरून नाही घेता आलं तर क्लेश मात्र देऊन जाते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। जीवनाच्या कलकलाटात आयुष्याला कलही करून जाते, चालण्या बोलण्या वावरण्यात एक वेगळी लकब देऊन जाते। पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न, पडली एखाद्याच्या पदरात तर तो म्हणवतो कला संपन्न, आणि ती नाही झेपवली तर त्याला कलंकित मात्र करून जाते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते, ती तिच्याच कलानं घ्यायला लावते। आमचा चित्रपट फुलवंती जो 11 ऑक्टोबर 2024 तुम्हा सगळ्यांच्या भेटीला येतोय, त्यामध्ये मी फुलवंती आणि मी कलेची बाजू सांभाळतीये, आणि माझ्या अपोजिट आहेत शास्त्री बुवा जे बुद्धिमत्तेची बाजू सांभाळत आहेत। तर कलेची बाजू असल्यामुळे मला असं वाटलं ही कला ही कविता आम्ही तुमच्या समोर आज सादर करावी। धन्यवाद। तुम्हाला आवडली असेल तर जरूर कळवा।